लाली येता सूर्योदयाची वाट चालतो परिक्रमेची नर्मदे हर रामकृष्ण हरी मंडळी. तर आम्ही सकाळी पाठपूजा करून तर आमचे परिक्रमावासी पुढच्या मार्गाकडे प्रस्थान करत आहे आणि मी त्यांच्या संगे मागेच आहे. नर्मदे हर नर्मदे हर. तर आता पुढे प्रस्थान करतोय, बघूया काय काय आज अनुभव येतात. नर्मदे हर. तर आम्ही पुढे मार्गस्थ होत आहोत. आमचे वामन महाराज पुढे चालतायत, मी त्यांच्या मागे चालतोय. तर हे बघा, आता मी त्यांच्या पुढे निघतोय थोडं. नर्मदे हर नर्मदे हर बाबा, नर्मदे हर. तर हे आमच्या संघ छत्तीसगडच्या मैया आहेत आणि महाराष्ट्रातले मैया आहेत. नर्मदे हर मैया. तर आम्ही आता पुढे मार्गस्थ झालेलो आहोत. बघूया आज काय काय अनुभव येतात. नवीन रस्ता आहे, नवीन माणसे पण आहेत आता माझ्या संगे परिक्रमावासी. नर्मदे. आजची वाट पुन्हा पगदंडीने सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी शेतातून पगदंडी आहे. दैवर अजून कमी झालेलं नाही, थंडीचा जास्त प्रभाव आहे आणि इकडे मैया आहे. मैयाच्या तटाने आम्ही चाललेलो आहोत. नर्मदे हर नर्मदे हर. मोबाईल धरताना सकाळी अशी थंडी वाजते खूप. आम्ही दररोज पगदंडीने जातो खूप. नर्मदे हर हर. तर मैयाच्या तटाने चाललो आहोत. मैयामधूनच आहे तट. हे बघा, इथं मैयाचं पाणी आहे आणि असे झेंडे पण लावलेले आहेत. आता सर्व परिक्रमावासी आपली आपली पूजा करून चहा प्रसादी घेऊन पुढे मार्गस्थ झालेले आहेत. आपल्या आपल्या मनाने जेथे जेथे चालायचं तेथे तेथे चालतात, जेथे जेथे थांबायचे तिथे थांबतात. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर रामकृष्ण हरी. तर आम्हाला आता नाव आलेली आहे नेण्यासाठी. तर आम्ही आता नावेत बसून थोड्या अंतरावरती, म्हणजे ते झाड दिसतंय तिथपर्यंत नावेत बसून पुढे प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर. आमचे वामन महाराज बसलेले आहेत आणि आता हे आमचे दुसरे पण महाराज बसलेले आहे ना, मी राहिलो आहे तर आता मी पण बसणार आहे. नर्मदे हर रामकृष्ण हरी. तर आता आम्ही नावेत बसून थोड्या अंतरापर्यंत पार करून जात आहोत. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. तर आता मैयामधून पुढे प्रस्थान करत आहोत. धुया असल्यामुळे पुढे काही दिसत नाहीये. नर्मदे हर. उतरून आता आम्ही इथून पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तर आजचा पूर्ण सकाळ सकाळचा पगदंडीचा मार्ग आणि मैयातून निघणाऱ्या वाफा म्हणजेच धूळ आणि सकाळी चालायला फ्रेश वाटतं एकदम. नर्मदे हर नर्मदे हर. आता आम्ही इकडनं तट सोडत आहोत. स्प्रिंकलर चालू आहे, ते दिसत नाही तुम्हाला ते वरच्या प्रभेमुळं. खूप सारा चिखल आहे चढण्यासाठी. आता हळूहळू आम्ही वरती चढणार आहोत. हे बघा, स्प्रिंकलर चालू आहे. भरपूर लांबपर्यंत पाणी येतं. नर्मदे हर. गार पाणी अंगावर उडाल्यानंतर भरपूर असा त्रास होतो. हे बघा आलंय, हे मोबाईलमध्ये दिसत नसल. नर्मदे हर. त्याच्या वावरातनं पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर. हे बघा, ड्रायव्हरांनी बुट कसे झालेत माझे. तर पूर्ण शेतातून पगदंडी आहे.
धुकं थोडंसं नॉर्मल कमी झालेलं इकडं आल्यानंतर. परिक्रमावासी असे दिसत नाही धुक्यात, इतकं धुकं होतं. हे बघा, अजून धुक्याचं प्रमाण कमी नाही झालेलं, तरी पण धुकं तर आहेच. आणि आम्ही या झेंड्याच्या दिशेने प्रस्थान पुढे करत आहोत. नर्मदे हर. तर स्प्रिंकलर चालू आहे शेतामध्ये. प्रत्येक शरीर ओलं होतं आहे. खाली बुटं पूर्ण ओले झालेले आहे सॉक्सहित. आणि आम्ही पुढे प्रस्थान करतोय. नर्मदे हर. तर माझे सर्व परिक्रमावासी माझ्यासोबत जे आहेत ते पुढे गेलेले आहेत आणि मी हळूहळू जातोय, कारण बुटं पूर्ण झालेले आहेत आणि रस्ता पण असं चिखलमय रस्ता आहे. आजचे अनुभव भरपूर दांडगे आहेत. तर मी आता तुमची थोडा वेळ राजा घेतो, कारण इथं चिखल आहे. चिखलातून तुळत पुढं जायचं आहे. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. तर आम्ही पगदंडीने पुढे आल्यानंतर आता सडकेनं प्रवास करत आहोत. ते थोडे मागे राहिलेले आहेत. मी थोडं पुढं आलो होतो आणि आता हायवेने पुढून ब्रह्मणघाटपर्यंत हायवेच आहे हा. नर्मदे हर. नर्मदे हर. थंडी खूप आहे आज आणि धुकं पण खूप होतं सकाळी. अजून धुक्याचा प्रभाव आहे. हे बघा तिकडे दिसतंय. नर्मदे हर. कृष्ण हरी. तर पुढे आल्यानंतर असा पगदंडी मार्ग लागला. त्या मार्गाने पुढे प्रस्थान होत आहे. तर आमचे सर्व परिक्रमावासी पुढे गेलेले आहेत आणि मी त्यांच्या मागे चालतोय. मला घ्यायची होती कपडे धुवायची पावडर, पण मिळालेली नाही आहे. आता पुढे घेतो मी, कारण 3-4 दिवस झालेत कपडे धुण्यासाठी पावडर घ्यायचं, सर्फ एक्सेल घेण्यासाठी प्रयत्न करतो, पण भेटत नाही इकडं. आता मी चाललोय पुढे. मार्गस्थ होत आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हर. रामकृष्ण हरी. तर आम्ही उन्हाचा सहारा घेण्यासाठी थोडं विश्रांती बसलो. ते बघा वामन महाराज माझ्या सोबत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. तर इकडे बघा सगळे परिक्रमावासी नगर जिल्ह्यातलेच आहेत. आज मी माझं भाग्य समजतो. आणि भुजंगराजाने आज पण दर्शन दिलेलं आहे मला चालता चालता. नंतर मी भ्याल्यानंतर मी वामन महाराजांना कॉल केला की कुठं आहात तुम्ही, तर ते माझ्यापासून थोडेच अंतरावर होते. नर्मदे हर. नर्मदे. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. तर आम्ही भोजन प्रसादी घेऊन बेलतरीमधून पुढे मार्गस्थ होत आहोत. आमचा ग्रुप पुढे चाललेला आहे. त्यांच्या मागे मी चालतोय हळूहळू, कारण आपले बुटं झालेले खराब, चालता येत नाहीये. वरच्यावर घातलेच फक्त, उद्या घेणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आमची परिक्रमावासी चालतायत आणि मस्तपैकी त्यांच्या मागे चाललोय. आता लागलेला आहे मला सिमेंटचा रोड. सिमेंटच्या रोडने आम्ही पुढे प्रस्थान करत आहोत. आज अशा ठिकाणी भोजन प्रसादी मिळाली. ते बाबाजी बसने नर्मदा परिक्रमा करून आलेले होते. तर त्यांचा कन्या भोजनाचा कार्यक्रम होता आणि जलपूजनाचा कार्यक्रम होता. तर त्यांनी ज्या आश्रमात थांबलो होतो तिथे सक्त ताकीद दिली ती की जो परिक्रमावासी तिथं येईल त्याला इकडं भोजन प्रसादीसाठी पाठवा. तर भोजन प्रसादी घेऊन आम्ही अर्धा ते 1 तास आराम केल्यानंतर परत पुन्हा इकडे मार्गस्थ झालेलो आहोत. पुढील प्रवासासाठी
आणि आता पुन्हा पगदंडी लागणार आहे. तर पगदंडीने आम्ही पुन्हा मयाच्या तटाने जाणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. तर बघा आम्ही आता मयाच्या किनाऱ्याला थोड्याच वेळात लागणार आहोत. तर आमचे सर्व पराक्रमवासी म्हणजे आज कालपासून झालेला ग्रुप आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आणि आता बघा खाली मार्गस्थ होत आहोत मयाच्या तटाला. नर्मदे हर. थोड्याच वेळात मयाचं तट सुरू होणार आहे. आज पुन्हा तटाने जाणार आहोत आणि तटालाच विश्रांतीसाठी थांबणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. वामन महाराज ते वरती टेकडावर जाऊन बसल्यात, पण मी मागं पडलोय कारण चढायला होतात माझे हाल. चढताना मला थोडा दम लागतो, त्यामुळे मी हळूहळू चढतो. ते बघा आता दिसतीलच आपल्याला. त्या तिथे बसलेले आहेत वामन महाराज ते, म्हणजे आमचा ग्रुप बसल्यावरती जाऊन मी चलतोय मागे हळूहळू. नर्मदे हर, नर्मदे हर. खूप डेंजर चढ आहे, जागेवरच चढ आहे. माता सागर एवढा चढ नव्हता माता सर, त्याच्यापेक्षा डबल जड आहे हा चढ. ते बघा दिसत आहेत आमचे पराक्रमवासी बसलेले आहेत माझी वाट बघत. नर्मदे हर, नर्मदे हर. तर मी आता तिथे जाऊन बसतो थोड्या वेळ, मग पुढील शूटिंग काढतो. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर मी चाललेलो आहे आता सध्या आश्रमाच्या दिशेने. आणि आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल असं मला वाटतंय, त्यामुळे मी आज ब्लॉग इथेच एंड करतोय. कारण गृहस्थ सेवा आहे वाटतं, आश्रम नाही आहे. नर्मदे हर. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या काही नवीनच असणार आहे. उद्या आपण जाणार आहोत ब्रह्मदेवानी केलेले तपस्या केलेल्या ठिकाणी. ब्रह्मन घाट म्हणून आहे तिथे. तर बघूया उद्या कुठपर्यंत जाणं होतं आहे, कुठपर्यंत नाही. आज बऱ्याच चालवलं आहे मयाने. तर आज मी निरोप घेतो आणि तुमची रजा घेतो आणि इथेच ब्लॉक एंड करतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे